आता बघा, प्रश्न जे आहेत आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बेसिकली फॅक्ट्स जे आहेत ते विचारले जातात, त्याचबरोबर त्या आधारित असलेलं ॲनालिसिस हे सुद्धा आपल्याला प्रश्नांच्या मार्फत विचारलं जातं. आणि प्रश्न जो आहे तो मोनोटोनस इथे नसणार आहे. याचे वेगवेगळे अप्रोचेस आणि त्याचे जे विभागणी आहे, डिस्टिंक्शन्स, ते आपल्याला इथे दिसून येणार आहे. ठीक आहे, तर प्रश्नांच्या माध्यमातून आपण बघूयात. त्याचबरोबर उत्तरांचा अप्रोच, सुरुवात, एंड, कन्क्लुजन, त्याचबरोबर जे आहे कोणकोणत्या फीचर्स आणि बॉडीज तिथे आल्या पाहिजे त्याबद्दल आपण इथे चर्चा करूया. ठीक आहे, तर पहिला जो प्रश्न आहे बघा, आता इथे इंटर रिलेशन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जे सिक्युरिटी इश्यू आहे GS3 मध्ये, सिक्युरिटी जो टॉपिक आहे त्याचं रिलेशन जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबत आपल्याला इथे बघायला मिळतं. ठीक आहे, तर जो पहिला प्रश्न आहे बघा इथे दिलेला आहे की यूज ऑफ इंटरनेट अँड सोशल मीडिया बाय नॉन स्टेट ॲक्टर्स फॉर सबवर्सिव्ह ॲक्टिव्हिटीज इज अ मेजर सिक्युरिटी कन्सर्न. ठीक आहे, तर सोशल मीडिया आणि इंटरनेट याचा जेव्हा वापर केला जातो नॉन स्टेट ॲक्टर्सकडून, त्याच्यामुळे सिक्युरिटी कन्सर्न्स क्रिएट होतात का हे विचारलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे दिलेलं आहे की हाऊ हॅव दिस बीन मिसयूज्ड इन द रिसेंट पास्ट, सजेस्ट इफेक्टिव्ह गाईडलाईन्स. तर आपल्याला गाईडलाईन्स सुद्धा ज्या आहेत त्या इथे लिहायच्या आहेत की काय काय इथे उपाययोजना ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे. ठीक आहे, तर आता प्रश्नाची जर आपण विभागणी इथे बघितली तर आपल्याला जे डिवायडेशन आहे तर वेगवेगळ्या अप्रोचेसमध्ये इथे करता येतं. बघा, आता सुरुवात जी असणार आहे बघा उत्तराची ती असणार आहे बाय द डेफिनेशन ऑफ नॉन स्टेट ॲक्टर्स. नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणजे काय हे आपल्याला डिफाईन करून जे आहे सांगायचं आहे. तर असे इंडिपेंडेंट अथॉरिटीज ज्या पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आणि सोशल स्पिअर्समध्ये इन्फ्लुएन्स करता, जे गव्हर्नमेंटचा पार्ट नाहीये किंवा एखाद्या देशाचा पार्ट नाहीये. मग याच्यामध्ये उदाहरणं आहेत NGOज, त्याचबरोबर तिथे आहे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन, टेररिस्ट ऑर्गनायझेशन. ओके, तर विविध प्रकारचे नॉन स्टेट ॲक्टर्स आपल्याला इथे बघायला मिळतात. आता यांच्याकडून जे आहे सिक्युरिटी कन्सर्न्स आणि मिसयुजेस कोणकोणत्या फॅक्टर्समध्ये होतात ते आपल्याला इथे पुढे लिहायचं आहे. म्हणजे जो पहिला पार्ट आहे आपल्या क्वेश्चनचा तो इथे आपला कव्हर होणार आहे. सुरुवात जी आहे डेफिनेशन, त्यानंतर इथे आपण लिहिलेलं आहे की सबवर्सिव्ह ॲक्टिव्हिटी इज अ मेजर सिक्युरिटी कन्सर्न्स. तर हा पार्ट जो आहे आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. त्यानंतर आहे मिसयूज कशा पद्धतीने केलं जातं, तर रिसेंट पास्टची आपल्याला उदाहरणं इथे द्यायची आहेत. बघा, ठीक आहे, तर बघा कोणकोणते पॉईंट्स याच्यामध्ये ना, तर मिसयूज जे आहे बघा रॅडिकलायझेशन आणि रिक्रुटमेंट. ओके, तर रिक्रुटमेंट जी आहे दहशतवादी संघटनांमध्ये किती केली जाते. त्याचबरोबर प्रोपोगंडा आहे, इंटरनेटचा वापर करून सोशल मीडियामधून जे आहे वेगवेगळी मिसइन्फॉर्मेशन जी आहे ती स्प्रेड केली जाते. त्याचबरोबर हेट स्पीच आहे, कोऑर्डिनेशन ऑफ मॅलिशियस अटॅक अँड सायबर अटॅक्स. सायबर अटॅक्स केले जातात बघा. ठीक आहे, सर पेट्या आहे, रॅन्समवेअर आहे, मालवेअर आहे, स्पायवेअर आहे, असे वेगवेगळे अटॅक्स जे आहेत ते इथे आपण मेन्शन करू शकतो. त्याचबरोबर दिल्लीमध्ये एम्सवरती झालेला जो काही सायबर अटॅक आहे त्याचं एक्झाम्पल आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे येणार आहे जो पुढचा जो पार्ट आपल्याला विचारलेला आहे क्वेश्चनमध्ये तो आहे इफेक्टिव्ह गाईडलाईन्स काय पाहिजे कशासाठी, या थ्रेटला कव्हर अप करण्यासाठी. ठीक आहे, तर थ्रेटला जे आहे टॅकल करण्यासाठी गाईडलाईन्स कोणकोणत्या असणार, तर इथे आपल्याला द्यायचा आहे सुरुवातीला जो IT ॲक्ट आहे आपला, ज्याला की आपण 2008 मध्ये अमेंडमेंट केलेलं आहे, तर त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. त्याचबरोबर पब्लिक प्रायव्हेट कोऑपरेशन इथे झालं पाहिजे. म्हणजे पब्लिक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आणि त्याचबरोबर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स यांनी मर्ज करून जे आहे टुगेदर यांनी कोऑर्डिनेशन थ्रू काम केलं पाहिजे. ठीक आहे, अशा गोष्टी ज्या आहेत तर लवकर चेक्स ज्या आहेत त्याच्यावरती क्रिएट होतील. कशावरती, तर इंटरनेट आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीजवरती. त्यानंतर पुढे आहे सोसायटियल रेझिलियन्स आहे, डिजिटल लिटरसी आहे, स्कॅम्स वगैरे किंवा जे काही ॲब्यूज, मिसयूज गोष्टी आपल्याला इंटरनेटवरती होताना दिसतात, जर डिजिटल लिटरसी असेल ऑटोमॅटिकली या गोष्टी काय होतील, अवॉइड होतील. बघा, ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे बघा आपल्याला लॉ एन्फोर्समेंट एजन्सी, आपल्याकडे सायबर सुरक्षा केंद्र आहेत, राईट, चॅटबॉट क्लीनर आहेत, तर यांना जे आहे अजून लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. तर हे आपलं जे आहे मेन बॉडीमध्ये इथे येणार आहे. आता कंक्लुजन कसं करणार आपण, तर कंक्लुजन आपण असं करणार आहे, पुन्हा एकदा आपल्याला क्वेश्चनकडे इथे जावं लागणार आहे आणि एक ऑप्टिमिस्टिक कंक्लुजन इथे आपल्याला फ्रेम करावं लागणार आहे की जरी सध्या लिमिटेशन्स असतील तरी पण वी शुड प्रोव्हाइड अ गुड डिजिटल प्लॅटफॉर्म्स अँड क्रिएट कोऑर्डिनेशन विथ द प्रायव्हेट कंपनीज. ठीक आहे, ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत जसं की मेटा असेल, ॲपल आहे, गुगल आहे, ठीक आहे, यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करून जे आहे आपण एक रोबस्ट मेकॅनिझम इथे तयार करू शकतो. स्टेट ऑफ द आर्ट मेकॅनिझम आपण इथे तयार करू शकतो, जेणेकरून इंडियाचे जे काही सिक्युरिटी कन्सर्न्स आहेत
ते इथे पूर्णपणे ॲड्रेस होणार आहे. तर असं ऑप्टिमिस्टिक जे आहे तुम्हाला इथे काय द्यायचं आहे, कन्क्लुजन द्यायचं आहे बघा. ठीक आहे. तर या स्लाइडमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न बघितला त्याचबरोबर त्याचा एक्सप्लेनेशन अप्रोच जो आहे, तर या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये जे आहे तुम्हाला स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये PYQ ॲनालिसिस बॅच जी आहे याच पद्धतीची उपलब्ध आहे. यामध्ये 2016 ते 2024 असे टोटल क्वेश्चन्स जे आहे GS 1, 2, 3 आणि 4 ते तुम्हाला उपलब्ध आहे. ऑनलाईन स्वरूपाची बॅच आहे. तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑफिशियल ॲपवरून. तर लवकरात लवकर तुमचा स्लॉट जो आहे तो बुक करा आणि ॲडमिशन्स इथे ओपन आहे. त्याचबरोबर स्पॉटलाइट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 100 डेज मेन्स आन्सर रायटिंग मेंटॉरशिप प्रोग्राम. म्हणजेच काय की 100 दिवसाचा हा काय असणार आहे, मेंटॉरशिप कार्यक्रम आहे. आता येणारी जी मेन्स आहे 2025 राज्यसेवा, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती सतत चालू ठेवायची आहे किंवा जी डेव्हलप करायची आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आपण घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्हाला डेली क्वेश्चन्स मिळणार आहे, त्याचबरोबर सिनॉप्सिस उत्तरांसाठी आणि त्याचबरोबर एक्सप्लेनेशन व्हिडिओ हा सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिला जाणार आहे. तर लवकरात लवकर जे आहे या बॅचमध्ये तुम्ही आपलं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करू शकता, ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मोडमध्ये. धन्यवाद.